आज मंगळवार 2 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. भगवंतावर अकारण प्रेम करावं. ऐकूया. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणे राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचं देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो ना, त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणार समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव येतो. याच्या उलट जिथे खरं समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावं, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील. खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते. म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणं, याचं नाव परमार्थ. परमार्थाला डोकं शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झालं, त्याला वाटलं की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरं भगवंताचं दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागलं की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसंच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचं बरं. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखं पाहू नये. समजा आपण आपल्या परिसरात एक झाड लावलं आणि ते किती वाढलं हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो, ते झाड वाढेल का? अगदी तसंच परमार्थाच्या प्रगतीचं आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून, दृष्टीवरून ओळखता येतं. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करताय. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.